म्हण आहे की वेल बिगिनिंग इज हाफ डन. गेले 2-3 दिवस याच म्हणीचा प्रश्न येतोय. 4 दिवसापूर्वी मशाल चिन्हावर लढणारे एक आपले खासदार आहेत, त्या खासदाराने प्रचाराची फेरी माझी पूर्ण झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली असं काहीतरी त्यांना कोणी न विचारता प्रेस दिली होती. आणि ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रचार फेरीमध्ये कुठे सभा झाल्या, किती उपस्थिती होती, हे सगळं आपण सोशल मीडियावर बघितलं. या उलट आपली अजून आंतरिक सगळी तयारी झाली होती, आपल्याला काय बाहेर दाखवायची तयारी अजून आपण सुरुवात करायची होती. आणि मंगळवारी संध्याकाळी आपण बुधवारी एका सभेचं कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन केलेलं. आणि त्याचवेळी मंगळवारी संध्याकाळी भोसले साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी राणेसाहेब येत आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही कुडाळच्या महालक्ष्मी हॉलकडे गेलो आणि जी काही आदल्या दिवसाच्या पदाधिकाऱ्यांसाठीच्या बैठकीची व्यवस्था होती एक्झॅक्ट त्याच्यात दुप्पट अडीचपट आम्ही सगळी तयारी केली, रात्रभरात पेंडॉल टाकला आणि दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यकर्त्यांची सभा झाली. याचा अर्थ असा आहे की उमेदवारी जाहीर होणं न होणं, कधी होणं, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीवर, सन्माननीय राणेसाहेबांवर प्रेम करणारी लोक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. सगळे पदाधिकारी गेली 3-4 वर्ष भारतीय जनता पार्टीचा खासदार या मतदारसंघामध्ये असावा म्हणून जीवतोडपणे मेहनत घेत आहेत. आमचे दोन्ही चिंतरकर असतील, विजय असेल किंवा सगळे गजूर सावंत आणि जी मंडळी एक 3.5 वर्ष मी संघटनेचं संघटन सरचिटणीस म्हणून आणि गेले 6 महिने जिल्हाध्यक्ष म्हणून या सगळ्यांच्या सोबत काम करतोय आणि त्यांनी खूप चांगलं एक नेटवर्क उभं केलेलं आहे. त्यानंतरच्या लगेच 2 दिवसामध्ये कुडाळ आणि मालवण यामध्ये आज आपण मेळावे केले. सकाळी एक बरगतचा असा कुडाळला मेळावा झाला, आज इथे मेळावा संपन्न होतो. याचा अर्थ असा आहे की राणेसाहेबांच्या उपस्थितीने जिल्ह्यातलं जे वातावरण आहे ते पूर्णतः जसं आपल्याला हवं होतं. म्हणजे मध्यंतरी बोलताना आमचे वक्ते म्हणत होते की अजून हवा तसा वातावरणाचा एक फील येत नाही आहे निवडणुकीच्या वातावरणाचा. मला वाटतं परवापासून हा सगळा फील सगळ्यांना आलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण काम करतो. सुरुवात झाली या सभेची त्यावेळी या माईकवर बोलताना बराचसा इको येत होता आणि मला वाटतं इको येणं हे सुद्धा एक चांगलं साईन आहे. उद्यापासून आजपासून जसं दत्ता सामंत म्हणाले किंवा या तालुकाध्यक्षाने आणि जसं अपेक्षा व्यक्त केल्या तसं प्रत्येक जणाने, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर गेलं पाहिजे आणि पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी, मोदी साहेब, राणेसाहेब, कमळ इतक्याच गोष्टींचा इकोसारखा प्रत्येक दऱ्याखोऱ्यांना, गावातनं, वाड्यातनं, खेड्यातनं आला पाहिजे. अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्यांकडनं तयार झालं पाहिजे असं मला वाटतं. परम मॅडम ह्या शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांनी थोडं बदललेला अभ्यासक्रम आहे. जुनी निवडणूक आणि नवीन निवडणुकीकडे जातानाचा फरक आहे. हे थोडंसं विवेचन त्यांनी केलं आणि ती गोष्ट खरी आहे. कारण आपण 7 वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुका लढलेलो, 5-6 वर्षापूर्वी त्याच दरम्यान साधारणतः नगरपंचायतची निवडणूक लढलेलो, 5 वर्ष पूर्ण झाली, आपण 5.5 वर्ष पूर्ण झाली लोकसभेची निवडणूक लढलो. या सगळ्या निवडणुकांच्या नंतर पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणनीतीची थोडीशी पद्धती बदललेली आहे. हे थोडंसं आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे समोर सावंत मॅडम आहेत. आजऱ्याच्या निवडणुकीच्या अगोदर एक छोटीशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हटलं की आपल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे गाव चलो असेल, घरी जाणं असो, ह्या सगळ्याच्या इकडे आपण एका 15-20 माणसं जातो, आपण घरामध्ये एखादं पॉम्प्लेट देतो, घराच्या कर्त्या पुरुषाशी आपण चर्चा करतो आणि आपण पुढे जातो आणि अशा तऱ्हेने हे सगळं पॅक झालं, असं सगळं आपलं यंत्रणा लागली असं आपण म्हणत होतो. कालांतर काही काळापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी सत्य होत्या, त्यात तथ्यही होतं आणि तसंच होत होतं. पण आता थोडासा काळ बदललेला आहे. घरातल्या सामान्य गृहिणी सुद्धा आता सोशल मीडिया वापरते, आता व्हॉट्सअपच्या सगळ्या गोष्टी बघते. त्यामुळे तिथंही एक मत तयार झालेलं आहे. युवक आहे त्या युवकाचं एक मत तयार झालेलं आहे. दुसऱ्या जे सामाजिक विश्लेषण असतं त्या समाजामध्ये एसटी समाज असेल आणि कुठलाही मागासलेला समाज असेल, अल्पसंख्याक असेल, ह्या प्रत्येक जण व्हॉट्सअप आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळा अभ्यास करतो. त्यामुळे प्रत्येकाचं एक मत तयार झालेलं आहे. अर्थातच या बाबतीत आपण सुदैवी आहोत. सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय जनता पार्टीचं काम करतो. त्यामुळे खूप गोष्टी आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहेत. पण या सगळ्या माणसांपर्यंत त्या घरात गेल्यानंतर घरातली 5-10 माणसं असेल, तो ज्या वयोगटाचा असेल, ज्या वर्णाचा असेल, ज्या पंथाचा असेल, ज्या पद्धतीचा असेल, त्या सगळ्यांशी त्या पद्धतीने बोलण्याचं काम एक आपल्याला करणं या काळामध्ये गरजेचं आहे. कारण मतदारांचा मत देण्याचा किंवा विचार करण्याची वृत्तीसुद्धा थोडंसं पद्धतसुद्धा बदललेली आहे. त्यामुळे आपल्याला या काळामध्ये भरपूर काम करावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर काम करताना अशा पद्धतीचं थोडंसं विवरण विश्लेषण होणं गरजेचं आहे. कोणत्या गटाची कुठे, म्हणजे आता आपण या सभागृहात बघितलं तर आपल्याकडे 30 वर्षाच्या खालच्या मुलांची संख्याच कमी आहे.
हे सगळे युवक आहेत, त्यांची संख्या 20 ते 22% आहे आणि त्यांचं या निवडणुकीतलं मतदान करून त्यांचं मतदान हे जवळपास 100% होईल आणि त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्या सगळ्यांना भेटण्याची गरज आहे. त्यांचं मोदीजींबद्दलचं मत आहे, राणेसाहेबांबद्दलचं मत आहे, हे सगळं एकदा रिफ्रेश करण्याची गरज आहे. त्याचं कारणच आहे की आपण 50 जिल्ह्यावर, त्यामुळे राणेसाहेबांचं सगळं काम आपल्याला माहिती आहे. ते राणेसाहेब आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतील. सकाळी आम्ही ऐकलं किंवा त्यांच्या बोलण्यातही त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला अनेक दिवसापासून सांगितलेल्या आहेत की त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये राणेसाहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव कसं निर्माण केलं. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रस्ते असतील, पाण्याच्या गोष्टी असतील, शैक्षणिक गोष्टी असतील, आरोग्य सेवा असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी फार अनुकूल नव्हत्या. शासनाचा फारसा पैसा नव्हता, पण एक दबंग नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये आपली प्रतिमा निर्माण केली आणि राणेसाहेबांनी या सगळ्या गोष्टी खेचून आणल्या आणि त्या गोष्टीचं पुढे डेव्हलपमेंट झालेली, ते वृद्धिंगत झालेलं आज आपण बघतोय. पण आजचा जो 30 वर्षाचा युवक आहे, पहिल्यांदा मतदान करणारा मतदार आहे, त्या सगळ्यांना याची कदाचित कल्पना नसेल. म्हणून आपल्या चर्चेमध्ये राणेसाहेब हे आपले उमेदवार आहेत. राणेसाहेबांनी यापूर्वी जिल्ह्यासाठी केलेलं काम आहे. खूप मोठ्या जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने, किंवा हा एक मागासलेला भाग होता, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर बॅकलॉग या कोकणीचा सगळा होता, तो राणेसाहेबांनी पूर्ण केलेला आहे. याची चर्चा आपल्या वाडीवाडीवरच्या वस्तीमध्ये, वाडी वस्तीवरच्या किंवा पंचायत समिती लेवलच्या बैठकींपर्यंत केली पाहिजे. कारण त्या लोकांनी जे काही 10 वर्षात ऐकलंय ते कदाचित निगेटिव्ह असू शकेल. विरोधकांकडे आज प्रचाराचा एकही मुद्दा नाही, विकासाचं एकही काम नाही आणि असं असल्यामुळे अपप्रचाराला जास्त वेळ त्यांच्याकडे आहे आणि या सगळ्या अपप्रचाराला चांगल्या पद्धतीने आपण उत्तर देण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे त्या गोष्टी आहेत. म्हणूनच म्हणतो की सगळ्या यातल्या कार्यकर्त्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्या ज्या बैठका घ्याल, त्या बैठकीला जसं सर्व मॅडमनी सांगितलं तसं एक त्यातला आपला एक वक्ता म्हणून आपली एक भाषण, एक बोलणं, एक आपली मांडणी सगळ्यांनी तयार केली पाहिजे आणि ती सगळ्या अंगाला स्पर्श करणारी असली पाहिजे असं मला वाटतं. मग मी मगाशी जसं म्हटलं तर नारायण राणे साहेबांनी याच्यामध्ये केलेलं काम, मोदींच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग देशात झालेलं, राज्यात झालेलं, त्याचप्रमाणे जिल्ह्यात झालेलं काम आहे. आपण ज्या लाभार्थ्यांना जेवढे लाभ दिलेले आहेत त्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची चांगली मांडणी, एससी समाजाबद्दल काय काम झालंय, या सगळ्या गोष्टींची चांगली मांडणी करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं प्रचाराचं, अशा प्रकारचं बैठकांचं नियोजन होण्याची गरज आहे.